आज 1.5 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येतोय। दादर गिरगाव चौपाटीवरती घरगुती गणपतीच्या विसर्जनाकरता मोठी गर्दी आहे, त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या। दादर चौपाटीवरील घरगुती गणपतींच्या विसर्जनाकरता गणेश भक्तांची गर्दी झाली आहे। गिरगाव चौपाटीवर देखील विसर्जनाची लगबग सुरू आहे। कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। गिरगाव, जुहू, दादर चौपाट्यांवर 50,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। 1.5 दिवसाच्या जवळपास 1.5 लाख गणेश मूर्तींचं मुंबईत विसर्जन होतं। विसर्जनाकरता मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील यांनी दादर चौपाटीवरती विसर्जन मिरवणुकींचा घेतलेला हा आढावा। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। सध्या दादर चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय, जिथे काल ज्या बाप्पाचं वाजत गाजत आपण आगमन केलं, प्रतिष्ठापना केली, त्याला निरोप द्यायची वेळ आली आणि हीच दृश्य जी आहे ती आता आपण पाहतोय। दादर चौपाटीवर विधिवत पूजा करून, आरती करून गणपती बाप्पाला समुद्राच्या पाण्यात या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे। चोख बंदोबस्त त्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर महानगरपालिकेकडून देखील तटरक्षक जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी विसर्जनासाठी तैनात करण्यात आलेत। चौपाटीवर गर्दी आहे भक्तांची आणि मनोभावे पूजा अर्चना ज्या गणरायाची केली कालपासून, त्याला निरोप देताना जे भाविक आहेत त्यांच्यातली नाराजी जी आहे ती देखील दिसून येते। आपण बोलूया, आपल्या सोबत काही भक्तगण आहेत। काय सांगाल, विसर्जन करताय, पण विसर्जन करताना काय भावना आहेत तुमच्या? आता भावना आमच्या अशा आहेत की आम्हाला म्हणजे एकदम अत्यंत वाईट वाटतं की आम्ही एवढे वर्ष त्याची वाट बघतो आणि वर्षातून आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण 1.5 दिवसामध्ये आम्ही एवढं सजावट करतो, हे करतो, पण आता काहीच म्हणजे जाताना वाईट वाटतं ना। आता एवढी मंडळी आहे, हे आमच्या घरातली सगळी फॅमिली आहे, पण आता सर्वांना नाराज होतो। आपण 2 महिने 3 महिने गणपती येणार म्हणून वाट बघत असतो आणि गणपती येतात आणि लगेच निघूनही जातात। आपल्याला समजत पण नाही की कधी येतात कधी जातात। मग आणि तो क्षण असतो तो एवढा छान वाटतो आपल्याला, आणि अचानकपणे जाणार तर घरात एकदम सन्नाटा होतो, त्यामुळे खूप असं वाईट वाटतं मनाला। ज्यावेळी गणपती येतात त्यावेळी आम्ही त्यांची मनापासून सेवा करून नंतर विसर्जन करताना आम्हाला वाईट वाटतं। नक्कीच वाईट वाटतं, कारण वर्षभर गणरायाची वाट पाहतात आणि तो येण्याआधी जी आहे त्याची जय्यत तयारी होत असते। मात्र काही तासांमध्येच गणरायाला निरोपही द्यावा लागतो आणि म्हणून तीच भावना सध्या गणेश भक्तांमध्ये या ठिकाणी दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।